राणा, आता पुढचा आठवडाभर नाहीये इकडे मी. काळजी घे. हो जी. मला माहितीये मी हा जो सगळा बघण्याचा घाट घातलाय ते तुम्हाला आवडलं नाहीये, हो ना? ही गोष्ट मला माझ्या मंजिरीपासून लांब घेऊन जाईल, ती गोष्ट मला कधीच आवडणार नाही. अरे पण दादा, मंजिरीचं लग्न कधी ना कधीतरी होणारच ना. हो, पण त्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते, ती माझ्या मनाच्यातून झालेली नाहीये. तुमच्या मनाची तयारी होईपर्यंत तिला घरीच बसवून ठेवणार आहात का? पण घाई काय? आत्ताच तर तिचं कॉलेज संपलंय ना. अहो पण हे चांगलं स्थळ आहे. कोल्हापूरचे मुधोळकर गद्रेबाईंचा फोन आला होता, त्या सांगत होतं राजघराणे आपल्यासारखंच, आपल्या तोला मोलाचं. काय मॅडम, गाडी रस्त्यात उभी केली, रस्ता काय तुम्ही विकत घेतला की काय? आशिष तू, थँक गॉड बरं झालं तू आलास. तुला माहितीये गाडी बंद पडलीये, घरी जायला उशीर होतोय, काहीच कळत नाही मी काय करू. अरे तू काय हे करत बसलीयस? तुला काय कळणार आहे त्यातलं? तुम्ही विकून का नाही टाकत हा खटारा? हॅलो, ही माझ्या बाबांची पहिली गाडी आहे आणि ती आम्ही अजिबात विकणार नाही आहोत, माहितीये ना तुला. आणि असे या गाडीला कोण पैसे मोजणार आहे? चला पिडू नकोस मला अजिबात. हे बघ पटकन मला घरी सोड, नाहीतर जाम राडे होणार आहेत घरी. ओके, आधी गाडी लॉक तर कर. फोन का उचलत नाही मुलगी? बाबा कशी उचलणार फोन? हो, घरीच फोन ठेवून गेलीये. काय म्हणावं बाई या पोरीला, इथे सगळेजण काळजी करत असतील, काय कळतं की नाही? निदान स्वतःने तरी एखादा फोन करायचा. नेमकी आजच पार्लरला जायची काय गरज होती? माझंच चुकलं, मी उगाच पाठवलं तिला पार्लरला. ठीक आहे, काय काळजी करू नका, मी स्वतः जातो तिकडे आणि बघतो. थांब दादा, तू घरीच थांब, मी जाऊन बघतो. ती मंडळी आली की तू घरी असायला पाहिजेस. हे माधवराव सरनाईक शाहू महाराजांच्या दरबारात हिशोबनीस होते. मुधोळकरांच्या पूर्वजांचा सुद्धा महाराजांच्या दरबारी राबता होता. अच्छा. हो ना, तुमची पूर्वापारची जुनी घराणी म्हणून तर हेच तर सुचवलं. वा, हे छान केलं तुम्ही, कारण कोणाच्या गाठी कुठे बांधल्या जातील काही सांगता येत नाही, नाही का? अरे दिसत नाही का तुला? हा, तुम्हाला मरायला हीच गाडी सापडली का? नीट बोला. अरे काय पद्धत झाली? तुमच्या गाडीमुळे आमच्या अंगावर चिखल उडाला आणि तू सरळ पुढे निघून चाललास. काय मुलानं आणि मुलीनं एकमेकांना पसंत केलं की झालं. आपलं काय? सत्यजित नाही आले? सत्यजित येईल इतक्यातच. काय त्याचं हडपसरला काम आहे काहीतरी, ते करून येतोय. जे काही नुकसान झालं ना त्याबद्दल ऍटलीस्ट सॉरी तरी म्हणायला हवं तुम्ही. का मोठी गाडी म्हणून कशी चालवायची? काय नाही ग, त्या असलेल्या लोकांचा माज ना. हॅलो, तुझ्याशी बोलतोय. नुकसान भरपाई. नुकसान भरपाई. मी चहा घेऊन येते. हे म्हणजे खरंच सांग ना, आज काय तुमच्याकडे एवढं स्पेशल? मगाशी सांगितलं ना मी तुला, मुलगा येणार आहे बघायला मला. बरं आपण उद्या बोलायचं का? आई इतकी चिडली असणार, 1 मिनिट जरी मला लेट झालं ना तरी माझं काही खरं नाही. हा चल मी पळते, नंतर बोलू. बाय बाय. म्हणजे 1 मिनिट, मला तुला काहीतरी सांगायचंय प्लीज. शीश, आपण उद्या बोलूया. अगं पण प्लीज. ओके. अजून कसा आला नाही काही कळत नाहीये. येईल येईल, काय 5-10 मिनिटं इथे तिथे होतात. सत्यजित बाबत असं काही होत नाही. एक वेळ घड्याळ आपली वेळ चुकेल, पण सत्यजित अजिबात नाही. ओहो, काय सॉलिड दिसतेस तू. ताई,
मला असं वाटतंय की जी मंडळी आली आहेत ना ती तुला आज लग्न करूनच घेऊन जातील. मधुरा उगाच चावटपणा नाही करायचा हं? थांब तुझे पण दिवस येतील. अगं, किती उशिरा आणि फोन सुद्धा घरीच विसरलीस. अगं हो ऐक ना मी वेळेत निघाले पार्लर मधून पण माझी गाडी बंद पडली ग आणि पुढे जायचं बरं, ते जाऊ दे. आता तयार झालीस ना नीट? हो घ्या, मंजिरी आली. सत्यजित, अरे हे हे काय कसले डाग चिखल आहे हा. सत्यजित, आता सांगशील का काय झालं ते? अगं काही नाही आई, एक मांजर आडवं गेलं रस्त्यात. मंजिरी, त्यांना चहा दे ना. आपण याआधी भेटलोय का कधी कुठे?